जनता पक्षावाले रडीचा डाव खेळतात, मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि अजित पवारांनी स्वतःच कबुली दिली साताऱ्याच्या सीट बद्दल, त्याच्यामुळे फार काही वेगळं करायला नको. अजित पवारांनीच कन्फर्म केलं की ते तुतारी आणि ट्रम्पेट मध्येच साताऱ्याची सीट आली असं मी म्हणत नाहीये, अजित पवार साताऱ्याच्या सभेत म्हणलेले. त्याच्यामुळे रडीचा डाव भारतीय जनता पक्ष सारखंच खेळतंय. त्याच्यावरनं त्यांच्या अजित पवारांच्या विधानातूनच बाहेर आले. वारंवार राहून आता आपण बघितलं की एका खाजगी ह्याला मुलाखत देताना अजितदादा म्हणाले की जी 2019ची जी बैठक झाली होती त्याला गौतम अदानी उपस्थित होते. नंतर अजित पवारांनी शब्द फिरवला की म्हणले गौतम अदानी बैठकीला नव्हते. आणि नंतर आज देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की गौतम अदानी हे त्यावेळेच्या बैठकीला नव्हते. मग गौतम अदानींना ह्यातून बाजूला काढलं जात आहे का? मला नाही माहिती बाबा, याचं उत्तर अजित पवार जेव्हा बारामतीला येतील तेव्हा तुम्हीच विचारा. मला नाही माहिती, मला कसं माहिती असेल. त्याच्यामुळे याचं सगळ्याचं उत्तर अजित पवारच म्हणाले होते आणि अजित पवारच म्हणते नव्हते, म्हणजे हो आणि नाही दोन्ही अजित पवारच म्हणाले. त्याच्यामुळे तुम्ही अजित पवारांनाच विचारा बाबा, मला नाही यातलं काय. काही देवेंद्र फडणवीस यांनी जी 24 तासला एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की पक्षपुढीचे भीष्म पितामह शरद पवार. अशाचे का होईना भीष्म पितामह आहेत मान्य करताना महाराष्ट्राच्या राजकारणातले. आणि हे बघा, आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. त्या सशक्त लोकशाहीमध्ये देवेंद्रजी को इतका तो हक बनत आहे. या स्वयंना पुढे केल्यामुळेच अजितदादा बाहेर पडले, त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतलं असं देखील त्या मुलाखतीमध्ये म्हणाले. हे बारामतीकरांसाठी तर सगळ्यात हास्यास्पद आहे, कारण अजित पवारांच्या चारी उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीला तुम्ही सगळेच होता. मला पक्षामध्ये, बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेत किती अधिकार होते हे बारामतीकरांपेक्षा कुणाला माहिती. आणि मला इच्छाही नव्हती. घरातला कर्ता पुरुष, आपल्यापेक्षा वयाने मोठा भाऊ जर जबाबदारी घेत असेल तर बहिणीला, ते पण धाकट्या बहिणीला आनंदच होतो. मला आनंदच होत होता की अजित पवारांना सगळा अधिकार होते आणि क्लिअर कट रोल होता. दिल्लीचं मी सगळं बघायचं, महाराष्ट्रातलं अजितदादा, जयंतराव, त्या काळात RR आबा होते, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल आणि आम्ही दिल्लीत होतो साहेबांबरोबर. आणि महाराष्ट्रात हे बघायचे. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना, डेटेने जाऊया ना. नेहमी देवेंद्रजींना पण डेटा खूप आवडतो, तर डेटा काढून बघा की अजित पवारांना किती पदं मिळाली आणि मला किती पदं मिळाली. आता आमच्यावर बोलायला कुठलाच विषय राहिला नाही, त्याच्यामुळे देवेंद्रजी आता त्याच्यावर. काही भावनिक बारामतीमध्ये आता पुन्हा भावनिक निवडणूक केली जाते. आपण बघितले की गेल्या वेळेस आपल्या प्रतिभा काकी इलेक्शन मध्ये फिरताना दिसल्या, आता नातूसाठी फिरताना त्या समोर आलेल्या आहेत आणि भावनिक विषय त्या ठिकाणी यामध्ये केला जातो. माझी आई कुणालाही भावनिक आव्हान करत नाहीये. माझी आई लोकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेते. तिचे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिचे सगळ्यांशी संबंध आहेत. आणि एक लक्षात ठेवा, मूल हे दूध असतं आणि नातवंड दुधावरची साय असते. त्याच्यामुळे नेहमीच आजीला दुधावरची सायच मुलांपेक्षा प्रिय असते. माझंच उदाहरण बघा. आता मी माझ्या आई वडिलांनी जन्माला द्या, आमचं कुटुंब जॉईंटच आहे, पण माझ्या आई वडिलांची मुलगी मी एकच. माझ्या आई वडिलांना माझ्यापेक्षा रेवती प्रिय आहे, ह्याच्यात काही वादच नाहीये. म्हणजे आमच्या घरात आला आणि मी आले तर हा आली, पण रेवती आली, सकाळी भेटले असतील तरी रेवती घरात आली की अरे वा रेवती आली, अरे सकाळी भेटला होता ना. त्याच्यापेक्षा कुठल्याही आजी आजोबांना आपल्या मुलांपेक्षा आपलं नातवंड हे प्रिय असतंय, हे मी रोज माझ्या घरात. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आधी मी आणि मग माझा मुलगा, अशा उद्धवजींच्या वागण्यामुळे शिंदे बाहेर पडले आणि मग त्यांना आम्ही सोबत घेतलं. अरे परिवारवाद बद्दल मला बोलायला लावू नका हो. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये तर परिवारवाद तर भरलाय एक तर. आणि दुसरं एक वाईट गोष्ट आहे की आम्ही ज्यांनी पक्षासाठी संधी दिली त्या सगळ्यांचा मान सन्मान करतो. आता भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींना प्रश्न जरूर विचारा आपली भेट झाली तर, की ज्या प्रमोद महाजनांनी, ज्या मुंडे साहेबांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं, त्यांच्या कुटुंबातल्या कर्तृत्ववान लेखी, मग आमची पूनम असेल, आपली पंकजा असेल, त्या सगळ्या आपल्या लेखी, त्यांना का नाही त्यांच्या पक्षाने संधी दिली? का प्रत्येक वेळेस त्यांना साईडलाईन केलं? का नाही केंद्रात मंत्री केलं, महाराष्ट्रात मंत्री केलं? मंत्री केल्यानंतर पंकजाताईला का मान सन्मान या मंत्रालयात दिला नाही?
त्यामुळे हे सगळे जे गोष्टी ना, जेवढा यूज अँड थ्रो, म्हणजे जेवढा कामाचं आहे घ्या, काम संपलं की विषय संपून टाका, अशी अनेक उदाहरणं भारतीय जनता पक्षामध्ये मी पाहिलेली आहे. ते दुर्दैव आहे की संस्काराबद्दल ते बोलत राहतात, पण नाती जोडायला ते सगळ्यात मागे असतात आणि नाती तोडायला भारतीय जनता पक्ष सगळ्यात पुढे असतो. अजितदादा फडणवीस असं म्हणतात की योगीने जे वक्तव्य केले त्याबद्दल मला काही चूक वाटत नाही. मला असं वाटतं पंकजाताईंना विचारा त्यांचं काय मत आहे, अजित पवारांना विचारा त्यांचं काय मत आहे. म्हणजे आमचा पक्ष तर क्लिअर कट वेगळा करून आम्ही आमच्या मार्गी लागलोय. भारतीय जनता पक्ष एकत्र असून वेगवेगळ्या भूमिका मांडतायत. जर भारतीय जनता पक्ष एका विषयावर भूमिका घेऊ शकत नसेल ते सरकार कसं चालवणार? बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याचा कितपत फायदा होईल असं वाटतं? किती वाईट आहे हो, किती वाईट आहे. हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. याच्यात असली भाषा चालणार नाही आणि आम्ही सहन करून घेणार नाही. हा देश यांच्या मनमानीने चालत नाही, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत देखील फडणवीस असं म्हणतात की सुप्रिया सुळे सरकारमध्ये नव्हत्या म्हणून त्यांना गोपनीयता माहिती नाहीये. कुणीही माहितीच्या अधिकारात ती फाईल मागवू शकतो, माहिती घेऊन बोलले असतात तर बरं झालं. नाही, माझी हा प्रश्न असाच्या असा तुम्ही देवेंद्रजींना विचारा की गोपनीयतेची शपथ, मी त्यांच्यासारखी सत्तेत नसतील तेव्हा, पण खासदार जर आहे ना, अजित पवारांचं काय स्टेटमेंट आहे सांगलीला, हा RTI मध्ये हा कागद येत नाही आणि अजित पवारांना RTI मध्ये अजित पवारांनी कागद बघितला नाही. अजित पवार सांगलीत काय म्हणाले जे तुमच्याच चॅनलवर दाखवलं. आरोप कोणी केले अजित पवारांवर? देवेंद्र फडणवीसांनी. 70,000 कोटी रुपयाचा आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला. इन्क्वायरी कोणी लावली? देवेंद्र फडणवीसांच्या सहीमुळे अजित पवारांची इन्क्वायरी लावली. आय रिपीट, आज अजित पवारांवर जी इन्क्वायरी लागलेली आहे, ED, CBI, इन्कम टॅक्सच्या ज्या ज्या नोटिसेस आल्या आहेत त्याच्यावर अदृश्य शक्ती आणि देवेंद्र फडणवीसांची सही आहे. आणि जेव्हा अजित पवार विरोधी पक्षात होते, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केले. त्याच देवेंद्र फडणवीसांनी घरी फाईल मागवली, ज्यांच्यावर आरोप केले त्या अजित पवार जे विरोधी पक्षात होते त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे तुमच्या चॅनलवर अजित पवार म्हणाले. लोकसभेला त्याच्यामुळे हे चूक आहे आणि हा गुन्हा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला फसवलेलं आहे. कारण त्यांनी मग खोटे आरोप केले असतील 70,000 कोटी रुपयाचे तर त्यांनी माफी मागितली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की हो आम्ही राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी हो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी केली. आणि जर खरे असतील तर मग काय करायचं देवेंद्रजींना माहिती आहे. लोकांना बोलायची गरज नाही. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी भावनिक साथ घालतात. भावनिक साथ प्रचार हा त्यांचा अधिकार आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये ते काही बोलू शकतात. ठीक आहे, प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार आहे. बारामतीकर काय करतील ते 20 तारखेला कळेल. नाही, राज्यातलं चित्र काय बघता? कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महायुतीला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आहे ती मिळेल आणि अबकी बार 400 पार तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे मला सवय आहे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास मी फार जवळून पार्लमेंटमध्ये अनेक दिवस पाहिलेला. आधी मोदी सरकार होतं, आता NDA सरकार. काय तुम्हाला किती विश्वास वाटतोय की युगेंद्र पवार या विधानसभेमध्ये? हे बघा, मी पेपरचा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला बसते. रामकृष्ण हरी महाराज, बारामतीची मायबाप जनता ठरवेल. महाविकास आघाडीच्या काळामध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता असं फडणवीस म्हणतात. ते मला की उभाटा असं कोण म्हणतात? देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. उभाटा गटातील एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितलं की पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना 5 वर्ष कसं मुख्यमंत्री ठेवायचं. देवेंद्रजींना शरद पवारांचं ऑब्सेशन झालं. त्यांना शरद पवारांशिवाय काय दिसतच नाही. काय सारखं ते त्यांच्याबद्दलच काय काय आणि कामाबद्दल बोलत नाहीये. शरद पवार त्या दिवशी असं म्हणले, त्या दिवशी तसं म्हणले. अरे त्याच्यातून तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला महागाई बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? त्यांच्याकडे मूलभूत प्रश्न नाहीयेत, काही विकास केलेला नाहीये, प्रचंड महागाई झाली आहे, प्रचंड बेरोजगारी झाली आहे. म्हणून देवेंद्रजींकडे काय अजेंडाच नाहीये, म्हणून असं काहीतरी बोलत राहतात. शिवसेना जी आहे ती प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे असं जाहीरनामा टीका करताना म्हटलं विद्येचं मंदिर बांधा
आणि गड किल्ले आधी सांभाळा, कसं बघताय बघतो? लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार. थँक्यू.